श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर महिलांनी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायलाच हवा, कारण खूप महत्त्वपूर्ण आहे। स्वयंपाकघर, आपलं स्वयंपाकघर हे वास्तू हे आपलं सर्वस्व असतं, कारण आपणच घरातली स्त्रीच ही त्या स्वयंपाकघराला, आपल्या घराला स्वर्ग बनवते की नरक बनवते हे आपल्या हातात असतं। म्हणजे आपल्या घरातली स्वच्छता, नीटनेटकेपणा हेच आपलं सर्वस्व असतं। म्हणजेच घरामध्ये नीटनेटकेपणा आणि स्वच्छता ठेवली की माता लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि हे घरातल्या स्त्रीच्या हातात असते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं वास्तूमधलंच किचन, जे की आपलं अन्नपूर्ण देवीचं स्थान आहे। अन्नधान्याची देवता म्हणून आपण अन्नपूर्ण देवीला समर्पित करतो आणि आपण आपल्या किचनमध्ये कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी, म्हणजे स्वयंपाकघरातल्या या 6 चुका जे आहेत ते टाळल्याने आपल्या सुखी संसारामध्ये आनंद, ऐश्वर्य लाभते। घरातले कोणत्याही इच्छापूर्तीसाठी घरातली महिला आपली सुख संसारासाठी, घरात लक्ष्मी राहावी, सुखी आनंदी समृद्धी ऐश्वर्य आपल्याला लाभो याच्यासाठी जे काही उपाय करते ते महिलांनी करत जावे। महिलांनी हा छोटासा उपाय म्हणजे घरातल्या जे स्वयंपाकघरातल्या चुका आहेत जे की टाळल्याने घरामध्ये लक्ष्मी माता नक्कीच प्रवेश करते। घरातली स्त्री ही एक घरातली लक्ष्मीच असते आणि घरातल्या लक्ष्मीने ज्या वेळेस घरातल्या कुटुंबासाठी काही उपाय, सेवा आणि काही चुका टाळल्या तर नक्कीच त्याचा परिणाम लवकर होतो आणि खूप मोठं त्याचं फल आपल्याला मिळत असतं। तर दिवसातला सर्वात जास्त वेळ महिला हे किचनमध्ये घालवत असतात, म्हणजेच आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी सातत्याने महिला किचनमध्ये स्वयंपाक करत असतात। तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे की स्वयंपाकघर कसं असावा, स्वयंपाकघरामध्ये कोणत्या चुका करू नये जेणेकरून आपल्याला वास्तुदोष लागणार नाही किंवा आपलं आरोग्य हे बिघडले जाईल। याच्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार काही वास्तुदोष होऊ नये घरामध्ये, म्हणून त्या चुका टाळल्या पाहिजेत। तर सर्वात प्रथम म्हणजे स्वयंपाकघर लक्ष्मीचे स्थान मानले जाते। योग्य पालन पोषण करण्यासाठी लक्ष्मी माता सतत आपल्यावर आशीर्वाद प्राप्त करत असते। तर स्वयंपाकघरामध्ये पहिली चूक म्हणजे चप्पल घालून कधीही प्रवेश करू नये। त्याचबरोबर दुसरी चूक म्हणजे भिंतीवर, स्वयंपाकघरातल्या भिंतीवर धारेदार ज्या वस्तू असतात, चाकू, कातर असं अडकून ठेवू नये। त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये जर खिळे असतील मारलेले, तुम्ही आता बऱ्याच वेळा आपण खिळे मारतो जेणेकरून आपल्याला काहीतरी वर अडकता येईल म्हणून, पण ते खिळे रिकामे कधीही ठेवू नये। त्याला एक आशा लागलेली असते, त्यामुळे त्या खिळ्यांना सतत काही ना काही बांधून ठेवावे। म्हणजे तुम्ही दुसऱ्या गोष्टी अडकून ठेवू शकतात पण खिळे रिकामे ठेवू नये। त्याचबरोबर दूध। त्यानंतरची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात जेवण केल्यास अनेक दोष आपले नाहीसे होतात, त्यामुळे आपण आपलं जेवण हे स्वयंपाकघरातच करावे, चुकूनही इतरत्र बसून जेवू नये। त्याचबरोबर फक्त भोजन करत असताना योग्य दिशेला भोजन करायला बसणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर 5वी चूक म्हणजे काय, तर पूर्व दिशेला स्वयंपाक करताना आपलं तोंड यावे, या दिशेलाच उभारून आपण स्वयंपाक करावे। घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, स्वयंपाक चांगला बनला जातो। तो स्वयंपाक नसून एक अमृत तयार झालेला असतं, एक प्रसाद तयार झालेला असतो, म्हणून आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून स्वयंपाक बनवायचा असतो। त्याचबरोबर आता स्वयंपाक करत असताना कधीही चिडचिड करू नये किंवा मनामध्ये द्वेष, राग, भेदभाव कधीही आणू नये, तर तो एक अन्न राहत नाही, एक विष तयार होते। म्हणून स्वयंपाक करत असताना महिलांनी सतत नामस्मरण करावे, स्वामींचं नाम घ्यावे। त्याचबरोबर आपण मंत्राचा उच्चार करावे जेणेकरून त्याचा प्रभाव आपल्या अन्नावरती पडेल आणि एक तो अन्न न राहता एक प्रसाद तयार होईल। अशा छोट्या छोट्या चुका आहेत जे की महिलांनी लक्षात घ्याव्यात आणि त्याचं अनुकरण करावे, त्या चुका टाळाव्यात आणि जे चांगलं आहे ते आचरणात आणावे, जेणेकरून आपल्याला कोणताही वास्तुदोष होणार नाही किंवा आपल्याला कोणतीही बाधा होणार नाही। याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही काळजी फक्त घरातल्या महिलाच घेऊ शकतात, जे की स्वयंपाकघरामध्ये तासनतास आपल्या घरच्या कुटुंबासाठी बनवत असतात स्वयंपाक। याच्यासाठी हे महिलांसाठी खूप
माहितीशीर असा व्हिडिओ आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।